नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीची व्याकरणावर आधारित एक महत्त्वाची पी-वाय-क्यू घेऊन आलेलो आहोत. सुरू करूया आपण आजची आपली पी-वाय-क्यू. पोलीस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पर्याय आहेत फारसी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि कानडी. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, हा जो शब्द आहे हा शब्द इंग्रजी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे, म्हणून योग्य पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, वडापाव हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्यापुढे 4 पर्याय आहेत: साधित शब्द, सामासिक शब्द, सिद्ध शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर या ठिकाणी 2 शब्द एकत्र येऊन बनलेला हा शब्द आहे की नाही. वडा आणि पाव हे 2 शब्द एकत्र येऊन हा सामासिक शब्द बनलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी सामासिक शब्द हा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, राम आंबा खातो या वाक्यातील राम काय आहे? आपल्यापुढे 4 विस्तार आहेत: कर्मविस्तार, विधेय विस्तार, विधेयक आणि उद्देश. त्यामध्ये राम जे आहे, राम जो असतो हा कर्ता आहे, परंतु यालाच आपण उद्देश असं सुद्धा म्हणतो, कारण वाक्याचा जो कर्ता असतो तो म्हणजेच उद्देश असतो, म्हणून पर्याय क्रमांक डी उद्देश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. घर घर हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आता जर बघितलं घर तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एकाच शब्दाची जर पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार होत असेल तर पहिला शब्द घर आहे आणि त्या ठिकाणी घराची पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून घर घर हा शब्द तयार होतो. म्हणजेच काय, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन जर शब्द तयार झाला असेल तर तो पूर्ण अभ्यस्त शब्द असं म्हणतात, आणि जर त्यामध्ये थोडाफार काही बदल होऊन जर दुसरा शब्द तयार होत असेल तर तो अपूर्ण अभ्यस्त असं म्हणलं जातं. तर या ठिकाणी 4 पर्यायापैकी सी पूर्ण अभ्यस्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 5वा प्रश्न बघूया आपण. आईने मुलाला जवळ घेतले या वाक्यातील आईने हा काय आहे? तर मगाशीच आपण बघितलं की वाक्याचा जो कर्ता असतो तो उद्देश असतो आणि क्रियापद जे असतं ते विधेय असतं. तर या ठिकाणी आईने हे काय आहे? उद्देश आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी उद्देश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बघूया आपण. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर बटाटा हा जो शब्द आहे हा शब्द पोर्तुगीज लोकांनी आणलेला आहे. म्हणजेच काय, तर पोर्तुगीज जेव्हा आपल्या भारतात आलते तेव्हा त्यांनी त्यांच्या देशातील हे जे काही पीक आहे हे भारतात घेऊन आले आणि त्यांच्यासोबत बटाटा हा शब्दसुद्धा भारतात आला आणि मराठीमध्ये तो रूढ झाला, म्हणून पर्याय क्रमांक डी पोर्तुगीज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी अनुकरणवाचक शब्द कोणता? तर जर बघितलं आपण अनुकरणवाचक तर या ठिकाणी आपल्यापुढे 4 पर्याय आहेत बघा: पटकन, घर, शाळा, जेवण, खाण. तर या ठिकाणी पटकन हा जो शब्द आहे हा अनुकरणवाचक शब्द आहे, पटकन, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 8वा बघा. तो मुलगा वेगाने धावतो यातील वेगाने काय आहे? आता जर तुम्ही बघितलं तर वेगाने हा शब्द काय करतो, तर धावणे किंवा धावतो या शब्दाची काय करतो, तो विस्तार करतो. म्हणजेच जो शब्द क्रियापदाचा विस्तार करतो तो असतो विधेय विस्तार, कारण विधेय म्हणजे क्रियापद, आणि मग त्या क्रियापदाला आणखी जर त्याचा विस्तार जर कोणी करत असेल तर त्याला विधेय विस्तार म्हणतात. मग या ठिकाणी वेगाने हा काय करतो, धावतो या शब्दाची तो काय करतो, विस्तार करतो, म्हणून या ठिकाणी तो विधेय विस्तार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न बघूया आपण. पाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर जर तुम्ही बघितलं पाणी हा जो शब्द आहे हा शब्द कुठून आलेला आहे जर विचार केला तर या ठिकाणी संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतो आपण, जल किंवा नीर म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो शब्द आहे हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर हा तत्सम शब्द आहे. आता तत्सम म्हणजे काय, तर संस्कृतमधून जसेच्या तसे कोणत्याही प्रकारचा बदल न होता जे शब्द मराठी भाषेत आपण घेतलेले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि जर मूळ शब्दामध्ये बदल होऊन तो जर आपल्या भाषेत आला असेल, रूढ झाला असेल तर त्याला आपण तद्भव असं म्हणतो. आणि देशी शब्द म्हणजे कोणते, जसेच्या तसे देशी आपल्या ग्रामीण भागातले बोली भाषेतले जे शब्द आहेत ते शब्द आपल्या भाषेत आहेत म्हणून त्याला देशी शब्द म्हणतात. तर या ठिकाणी पाणी हा संस्कृतमधून जसाच्या तसा आपल्या कशामध्ये आलेला आहे, आपल्या भाषेत आलेला आहे. त्याला जल, नीर असं सुद्धा म्हटलं जातं. पाण्याला जल, नीर हे सुद्धा शब्द जे आहेत तर या ठिकाणी काय आहेत, ते तत्सम शब्द आहेत, म्हणून पर्याय क्रमांक तत्सम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 10वा. मुलगा अभ्यास करतो, यात अभ्यास काय आहे? तर आता बघा, करणारा कोण? मुलगा. म्हणजे करतो हे झालं क्रियापद, मुलगा झाला कर्ता, आणि मग अभ्यास काय झालं? हे झालं कर्म. म्हणून पर्याय क्रमांक बी, कर्म, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघूया. डबा हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? आता तत्सम, परभाषीय, तद्भव, देशी. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो शब्द आहे हा आपल्या बोलीभाषेतला शब्द आहे, है की नाही? डबा. आईने मला डबा दिला. डबा कुठं ठेवलेला आहे? तर डबा हा जो शब्द आहे आपल्या मराठी बोलीभाषेतला शब्द असल्यामुळं हा देशी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, देशी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न बघूया. आजी कथा सांगते, यामध्ये आजी काय आहे? आजी कोण आहे? कर्ता आहे. आणि कर्ता काय असतो? तो असतो उद्देश. म्हणून पर्याय क्रमांक ए, उद्देश, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूया. दूध हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आता जर तुम्ही बघितलं तर दूध हा जो शब्द आहे, दुग्ध या शब्दाचा मराठीमध्ये तो काय झालेला आहे? या ठिकाणी रूपांतर होऊन आलेला आहे. म्हणजे खरा मूळ शब्द कोणता आहे? दुग्ध. संस्कृतमधला शब्द काय? दुग्ध. ते दुग्धपासून दूध म्हणून तो थोडा बदल झाला आणि तो मराठीत स्वीकारला गेला. म्हणून या ठिकाणी तद्भव शब्द आहे हा. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय? तर संस्कृतमधून बदल होऊन त्या शब्दामध्ये बदल होऊन तो शब्द अर्थ न बदलता फक्त शब्दामध्ये बदल होतो, है की नाही? मग अशा शब्दाला आपण तद्भव शब्द म्हणतो. आणि जशीचे तसे जर आले असतील तर त्याला तत्सम म्हणायचं, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तद्भव. 14वा प्रश्न बघूया. तो दररोज सकाळी व्यायाम करतो, यात दररोज काय आहे? आता जर बघितलं तुम्ही तर दररोज या ठिकाणी जो व्यायाम करण्याची जी क्रिया आहे त्या ठिकाणी तो क्रियेची वेळ सांगतो. म्हणजे या ठिकाणी तो काय करतो? क्रियेचा विस्तार करतोय, म्हणजेच विधेयचा विस्तार करतोय. म्हणून पर्याय क्रमांक ए, विधेय विस्तार, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. उद्देश विस्तार, उद्देश वगैरे होणार नाही. पर्याय क्रमांक ए, विधेय विस्तार. 15वा प्रश्न बघा. साखर हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? आता साखर जर बघितलं तुम्ही तर साखर हा जो आपला मूळचा शब्द आहे संस्कृतमध्ये त्याला शर्करा म्हणतात. आणि शर्करापासून साखर हा होऊन तो आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झाला. मग हा कुठून आलेला आहे? मूळ शब्द कुठला आहे हा? तर मूळ शब्द हा संस्कृतमधला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, संस्कृत, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. गुरुजींनी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली, यातील विद्यार्थ्यांना काय आहे? तर आपण मगाशीच बघितलं, या ठिकाणी कर्ता, कर्म, क्रियापद हे आपण जर बघितलं तर या ठिकाणी गुरुजी हे काय झालं? तर गुरुजी हे झालं कर्ता. त्याच्यानंतर दिले हे काय झालं? हे झालं याच्यातलं काय झालं? क्रियापद, है की नाही? म्हणजे गुरुजी हा उद्देश, दिली हे काय झालं या ठिकाणी? हे आहे विधेय. आता आपल्याला या ठिकाणी विधेय वगैरे विचारले का? विचारले. म्हणजे उद्देश आणि विधेय होणार की हे नाही, कारण आपल्याला विद्यार्थ्यांना विचारलंय. मग विद्यार्थ्यांना पुस्तके, दोन्हीचे दोन्ही कर्म आहेत. यामध्ये पुस्तके हे आहे मुख्य कर्म, आणि हे गौण कर्म आहे विद्यार्थ्यांना. म्हणून या ठिकाणी हे कर्म आहे, पण कोणतं कर्म आहे? गौण कर्म. म्हणून पर्याय क्रमांक बी, गौण कर्म, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण प्रश्न क्रमांक 17कडे. टिकटिक हा शब्द कोणता आहे? आता बघा, टिकटिक, घड्याळाची टिकटिक असते, म्हणजे त्या आवाजाची त्या ठिकाणी काय केलेलं आहे? अनुकरण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा जो शब्द आहे घड्याळाच्या आवाजाचं एखाद्या गोष्टीचं अनुकरण करून, है की नाही? समजा एखादा आपल्या हृदयात धडधड होते, मग आपण धडधड शब्द लिहिला तर हे सुद्धा अनुकरणवाचक शब्द झाला. किंवा या ठिकाणी आपण एखाद्या मोटरचं प्याव प्याव किंवा काव काव असे शब्द जे असतात, काव काव, हे कावळ्याच्या आवाजाचं काय अनुकरण होईल. म्हणून असे जे आवाजाचे अनुकरण करणारे जे शब्द असतात त्याला अनुकरणवाचक असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक बी, अनुकरणवाचक, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर 18वा प्रश्न बघा. तो हुशार मुलगा गाणे गातो, यातील हुशार काय आहे? आता बघा, हुशार हा जो शब्द आहे हा कर्त्याबद्दल काय करतो? माहिती सांगतोय. मग या वाक्यातला कर्ता कोण आहे? तो हा काय? कर्ता म्हणजेच काय? उद्देश. मग हुशार शब्द या तो शब्दाचा विस्तार करतो, म्हणजे कर्त्याचा विस्तार करतो, म्हणजेच उद्देशाचा विस्तार करतो. म्हणून उद्देश विस्तार, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक बी, उद्देश विस्तार, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न बघा. मेजवानी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आता मेजवानी हा जो शब्द आहे आपला मूळचा देशी शब्द नाही हा. त्याच्यानंतर मेजवानी तत्सम शब्द पण संस्कृतमधला शब्द नाही आहे, त्यामुळं हा परभाषी शब्द आहे. हा फारसी भाषेतून आपल्या भाषेत आलेला शब्द आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, परभाषीय, फारसी, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 20वा प्रश्न बघा.
रामाने रावणाला मारले. यात रावणाला, आता बघा रामाने हा झाला कर्ता, मारले हे झालं क्रियापद आणि रावणाला हे काय झालं कर्म. आता याच्यात कर्म काय आहे, एकच आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी कर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 21वा प्रश्न बघा, बाजू हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर जर तुम्ही बघितलं बाजू हा जो शब्द आहे, हा शब्द आपल्या पुढे 4 पर्याय फारसी, अरबी, संस्कृत, कानडी. तर हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे. बाजू हा शब्द फारसी भाषेतून आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए फारसी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, आम्ही दररोज सकाळी व्यायाम करतो. तर या ठिकाणी आम्ही, आता आम्ही हे काय आहे, वाक्याचं काय आहे, कर्ता आहे आणि कर्त्याला आपण उद्देश पण म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक ए उद्देश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. 23वा प्रश्न बघा, ऊन सावली हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर या ठिकाणी जर बघितलं ऊन सावली, तर ऊन सावली आपल्यापुढे 4 पर्याय तत्सम, त्याच्यानंतर त्याला काय म्हणतात सम, सिद्ध, साधित आणि अभ्यस्त. तर आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी हे जे शब्द आहेत हे ऊन सावली, म्हणजे जेव्हा विरुद्ध अर्थाच्या शब्दाची जोडी ही जी असते विरुद्ध, आहे की नाही, ऊन आणि सावली हे दोन विरुद्ध शब्द आहेत, ऊन त्याच्या विरुद्ध सावली, मग या ठिकाणी हे अभ्यस्त शब्द आहेत, म्हणजे अभ्यस्त आणि त्याच्या पुढं विभक्तीकरण असं त्या ठिकाणी आपल्याला पर्याय पण दिलेला आहे. कारण नुसतं अभ्यस्त जे असतं ते जर त्या शब्दाची जर पूर्ण अभ्यस्त जो असतो तो त्या ठिकाणी शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते पूर्ण, पण या ठिकाणी अभ्यस्त, कारण ऊन सावली म्हणजे विरुद्ध अर्थाची शब्दाची जोडी जर आली आणि असा जर पर्याय असला तर त्याला अभ्यस्त असं म्हणायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी अभ्यस्त विभक्तीकरण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊया. तो मुलगा वेगाने पळतो, यातील वेगाने पळतो काय आहे, पळतो हे काय आहे, क्रियापद आहे आणि क्रियापदाला आपण विधेय म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक ए विधेय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. 25वा प्रश्न बघूया, कपाट हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. आता आपल्यापुढे 4 पर्याय आहेत, पोर्तुगीज, हिंदी, अरबी आणि इंग्रजी. तर कपाट हा जो शब्द आहे हा शब्द कारण पोर्तुगीज भाषेतले जे शब्द आहेत की पोर्तुगीज भाषेतून आपल्या घरातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत, भरपूर वस्तूंना या ठिकाणी आपण जे नाव दिलेत, मेज असेल, कपाट असेल, हे सगळं पोर्तुगीजांनी आपल्याला दिलेले नाव हे आहेत. पोर्तुगीज आपल्या भारतात होते, तर त्या ठिकाणी डच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, यांच्याकडून बरेचसे शब्द आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, म्हणून पोर्तुगीज हा पर्याय क्रमांक ए पोर्तुगीज या भाषेतून हा शब्द आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए पोर्तुगीज हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा, तिने सुंदर गाणे गायले, यात सुंदर काय आहे. ते बघा सुंदर, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सुंदर बघा, आता गाणे तिने सुंदर गाणे गायले, आता गायले आहे की नाही, हे गाण्याबद्दल या ठिकाणी म्हणजे गायलेचा पण हा विस्तार नाही आहे, तिनेचा पण हा विस्तार नाही, म्हणजे कर्त्याचा पण विस्तार नाही आणि क्रियापदाचा विस्तार नाही, म्हणजे उद्देश विस्तार किंवा विधेय विस्तार होणार नाही. तर मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गाणे हे काय आहे, गाणे कर्म आहे, मग कर्माचा हा विस्तार करतो. सुंदर गाणे म्हणजे कर्माबद्दल या ठिकाणी तो अधिक माहिती सांगतो, म्हणजे हा कर्मविस्तार आहे, म्हणून या ठिकाणी कर्मविस्तार हे जे आहे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर जर बघितलं तर गाणे हे जो आहे ते कर्म आहे, म्हणजे हे मुख्य कर्म आहे, आणि सुंदर हे त्याचं काय आहे, तर या ठिकाणी गौण आहे ते, आहे की नाही एक प्रकारे ते, पण या ठिकाणी आपण त्याला विशेषण म्हणूया, कर्माचं विशेष माहिती सांगतो ते, म्हणून याला कर्मविस्तार म्हणता येईल. पर्याय क्रमांक ए कर्मविस्तार. 27वा प्रश्न बघा, गरज हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. गरज, तर बघितलं तुम्ही गरज हा जो शब्द आहे हा फारसी जो शब्दाचा मोठा वापर आहे, म्हणजे या ठिकाणी जो फारसी लोकांनी या ठिकाणी हा शब्द आणलेला आहे, म्हणून फारसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी फारसी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 28वा, आईने मुलाला लाडू दिला. आता लाडू काय आहे ह्याच्यामधलं कुणी सांगेल, यामध्ये लाडू काय आहे, कर्म आहे, फक्त कर्म कोणतं, मुख्य की गौण, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लाडू मुलाला हे काय झालं, या ठिकाणी गौण कर्म आहे, म्हणजे दुय्यम कर्म म्हणूया, लाडू हे मुख्य कर्म आहे याच्यामध्ये, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मुख्य कर्म हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण देण्याची क्रिया कशावर झालेली आहे, लाडूवर झालेली आहे की नाही, म्हणून या ठिकाणी लाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, म्हणजे मुख्य कर्म आहे. पर्याय क्रमांक सी. 29वा प्रश्न बघूया आपण, अधूनमधून हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे. बघा अधूनमधून, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, जसाच्या तसा आला तर तो पूर्ण अभ्यस्त, पण बदल होऊन आला, समजा त्याच्यामध्ये थोडाफार बदल झाला, बघा अधूनमधून म्हणजे अच्या ठिकाणी म आला, म्हणजे या ठिकाणी यमक जोडणारा तो शब्द आहेच, त्याबद्दल काही वाद नाही, पण त्याच्यामध्ये सुरुवातीच्या शब्दामध्ये बदल झालेला आहे, म्हणून हा अंश किंवा अपूर्ण अभ्यस्त आहे, पूर्ण हा अभ्यस्त नाही, म्हणून या ठिकाणी
अपूर्ण अभ्यस्त पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 30. तो हुशार मुलगा आज शाळेत गेला. यातील आज बघा, आज आहे की नाही, म्हणजे जाण्याची जी वेळ आहे, गेला शाळेत जाण्याची, म्हणजे गेला म्हणजे या ठिकाणी गेला हे झालं त्याचं विधेय, आणि विधेयाबद्दल तो अधिक माहिती सांगतो. विधेय केव्हा घडलं म्हणजे क्रिया केव्हा घडली म्हणजे घडण्याची वेळ सांगतो, म्हणून या ठिकाणी तो विधेयाचा विस्तार आहे. म्हणून विधेय विस्तार पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आजची जी आपली 30 प्रश्नांची जी काही मालिका होती, ती मालिका या ठिकाणी आपण PYQची मालिका घेतलेली आहे. आशा करतो तुम्हाला ती चांगल्या प्रकारे समजली असेल. जर समजली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, आणि या ठिकाणी जास्तीत जास्त गुण मिळून पटकन TET आणि किंवा CTET दोन्हीतून आपण पात्र व्हावे ही माझी इच्छा. थांबतो. पुन्हा भेटण्यासाठी पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.